शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या जन्ममृत्यू नोंदी विहित वेळेत करणे बंधनकारक असून यात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला। जिल्हाधिकारी कार्यालयात जन्ममृत्यू नोंदणी आणि जीवनविषयक आकडेवारी संदर्भात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुख देसाई यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की सन 2025 मध्ये जन्माच्या 768 आणि मृत्यूच्या 647 नोंदी एका वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणांची तातडीने तपासणी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल। तसेच 2016 पूर्वीच्या ऑफलाईन नोंदी ऑनलाईन करण्याचे काम पुढील 3 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। मृत्यू नोंदणी थेट नागरिकांशी संबंधित असल्याने याबाबत व्यापक जनजागृती करावी। जन्ममृत्यू नोंदीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचण्याबरोबरच अधिक माहितीसाठी 104 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध असल्याची माहिती देण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। जिल्ह्यात जन्ममृत्यू नोंदणीसाठी एकूण 1334 निबंधक कार्यरत असून 2016 पूर्वीच्या लाखो नोंदी ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली।